नमस्कार मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAT पेपर भाग 1 साठी व्हिडिओ पाहत आहोत। डिस्क्रिप्शनमध्ये इतरही सर्व पेपर आहेत, आपण कृपया ते पाहावेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर भाग 1 साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न आणि मराठी भाषा 1 असे 30 प्रश्न मिळून 60 एकूण गुणासाठी 60 प्रश्न पाहणार आहोत। सुरू करीत आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न। पहिला प्रश्न आहे, औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते? तर इयत्ता पहिलीसाठी 6 वर्ष पूर्ण म्हणजेच 6 वर्ष हे बरोबर आहे। पुढचा दुसरा प्रश्न, शिक्षण प्रभावी होते जर 1 वर्गात प्रत्यक्ष सूचनांचा उपयोग केला गेला तर, 2 वर्गात शिक्षकांनी निर्देशित पद्धतीचा उपयोग केला तर, 3 शिक्षकांनी निर्देशित पद्धती आणि प्रत्यक्ष सूचनांचा दोन्हीचा उपयोग करणे आणि नंबर 4 विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रियात्मक पद्धतीचा उपयोग केला जात असेल तर शिक्षण प्रभावी होत असते। म्हणजे पर्याय नंबर 4 हे उत्तर आहे। प्रश्न तिसरा, बहुश्रेणी अध्यापन म्हणजे टिंब होय। पर्याय नंबर 1 एक विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात उत्तीर्ण होऊ शकतो। 2 एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते। 3 वर्गानुसार शिकविण्याला अर्थ नसतो आणि नंबर 4 वरील सर्व। तर पर्याय नंबर 2 एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते हे बहुश्रेणी अध्यापन हे उत्तर आहे। चौथा प्रश्न पाहूया, भावनात्मक दृष्ट्या स्थिर संतुलित विद्यार्थी म्हणजे 1 आपल्या वर्गमित्रासोबत सहसंबंध प्रस्थापित करतात। नंबर 2 वर्गमित्रासोबत प्रभावी संवाद साधू शकत नाहीत। 3 नवीन विचारांमध्ये कोणतेही योगदान देत नाहीत आणि नंबर 4 वर्गमित्रांच्या विचारांचा आदर करीत नाहीत। तर भावनात्मक दृष्ट्या स्थिर आणि संतुलित विद्यार्थी म्हणजे आपल्या वर्गमित्रांसोबत सहसंबंध प्रस्थापित करतात। पुढचा प्रश्न पाहूयात 5वा, चारित्र्याचा विकास टिंबमुळे होतो। 1 इच्छाशक्ती, 2 वर्तन व व्यवहार, 3 नैतिकता आणि नंबर 4 वरील सर्व पर्याय। तर या ठिकाणी वरील सर्व पर्यायामुळे चारित्र्याचा विकास होतो। 6वा प्रश्न, आपल्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी एका शिक्षकाला टिंबची चांगली माहिती असणे आवश्यक आहे। 1 बाल मनोविज्ञान, 2 बालकांना समजण्याची प्रवृत्ती आणि 3 अभ्यास विषयाबाबत विद्यार्थ्याचे मत आणि नंबर 4 वरील सर्व। तर हे वरील सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत म्हणजे पर्याय नंबर 4। 7वा प्रश्न, शिक्षक दिनानिमित्त काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला शुभेच्छा पत्र पाठवलेत, तुम्ही काय कराल किंवा तुम्ही टिंब पर्याय नंबर 1 काहीच करणार नाही, 2 त्यांचे आभार मानाल, 3 त्यांना पैसे वाया न घालण्याचे संदेश द्याल, 4 त्यांनाही परत शुभेच्छा द्याल। तर पर्याय नंबर त्यांचे आभार आपण मानले पाहिजे। पुढचा प्रश्न 8वा, बालकांच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थांना स्पष्टपणे टिंबद्वारे ओळखले गेले। 1 कोलबर्ग, 2 एरिक्सन, 3 स्किनर आणि 4 पियाजे। तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 पियाजे। 9वा प्रश्न, विद्यार्थ्याचे विद्यालयात खेळणे का उचित आहे? 1 त्याला शारीरिक रूपाने सशक्त बनवण्यासाठी, ते शिक्षकांचे काम सोपे करते, 3 ते वेळ घालवण्यासाठी उपयुक्त आहे आणि 4 ते सहकार्य व शारीरिक संतुलनाचा विकास करेल। पर्याय नंबर 4 हे त्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे। 10वा प्रश्न, वेगवेगळ्या समाजाती समूहाच्या व्यक्तीप्रती बालकांची अभिवृत्ती टिंब आधारित असते। 1 त्यांच्या पालकांच्या अभिवृत्तीवर, 2 त्यांच्या समवयस्क समूहाच्या अभिवृत्तीवर, 3 दूरदर्शनाच्या प्रभावावर, 4 त्यांच्या भावंडाच्या प्रवृत्तीवर। तर या ठिकाणी पर्याय नंबर 1 त्यांच्या पालकांच्या अभिवृत्तीवर, समाजातीय समूहाच्या व्यक्तिप्रती पालकांची अभिवृत्ती आधारित असते। 11वा प्रश्न, खालीलपैकी कोणते पूर्व बाल्यावस्थेचे वैशिष्ट्य नाही म्हटलेले आहे? 1 समूहात राहण्याची अवस्था, 2 अनुकरण करण्याची अवस्था, 3 प्रश्न विचारण्याची अवस्था आणि 4 समवयस्कांशी खेळण्याची अवस्था। तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 हा वेगळा आहे। 12वा प्रश्न, विद्यार्थ्याच्या अभिवृत्तीमध्ये बदल करण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग करू नये? 1
बळजबरीने कोणतीही बाब मान्य करण्यास भाग पाडणे. 2 कोणत्याही बाबीची पुनरावृत्ती करणे किंवा दृढतापूर्वक व्यवहार करणे. 3 कोणत्याही प्रशंसनीय व्यक्तीद्वारे समर्थन व स्वीकृती घेणे. आणि 4 संदेशासोबत सहचर्य प्रस्थापित करणे. पर्याय नंबर 1 या ठिकाणी बळजबरीने कोणतीही बाब मान्य करण्यास भाग पाडणे. पुढचा प्रश्न पाहूयात. दुर्बल घटकातील बालक म्हणजे टिमटिंब होय. 1 ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा पालकांची मुले. 2 जे पालक वंचित घटकात मोडतात त्यांची मुले. 3 जे पालक दारिद्र्य रेषेच्या खाली मोडतात त्यांची मुले. आणि 4 अशा पालकांच्या मुले जे सरकारद्वारे निर्धारित किमान वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पादन प्राप्त करतात. तर पर्याय नंबर 4 त्याला आपण मराठीमध्ये DRD असे म्हणतात, पिवळं कार्ड. 14वा प्रश्न. बालकांचे विचार अमूर्तपेक्षा मूर्त अनुभव आणि प्रत्ययाद्वारे होते. ही अवस्था टिंबटिंबची असते. 1 7 ते 12 वयोगटापर्यंत. 2 12वे वयस्कपर्यंत. आणि 3 2 ते 7 वयोगटापर्यंत. आणि 4 जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत. तर पर्याय नंबर 1 7 ते 12 वयोगटापर्यंत. पुढचा प्रश्न पाहूयात. एक क्रिकेटपटू आपले गोलंदाजीचे कौशल्य विकसित करतो पण ते त्यांच्या फलंदाजीच्या कौशल्यास प्रभावित करीत नाही, त्यास टिमटिंब म्हणतात. 1 विधायक प्रशिक्षण बदल. 2 निषेधात्मक प्रशिक्षण बदल. 3 शून्य प्रशिक्षण बदल. आणि 4 यापैकी कोणतेही नाही. तर पर्याय नंबर 3 शून्य प्रशिक्षण बदल. 16 प्रश्न. खालीलपैकी कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात? 1 विद्यार्थ्याचा वक्तशीरपणा. 2 विद्यार्थ्याचा पूर्वानुभव. 3 शिक्षकाचे अद्ययावत ज्ञान. 4 विद्यार्थ्यांची अभिरुची. तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 विद्यार्थ्यांची अभिरुची हा घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात. 17वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान शिक्षकाच्या दृष्टीने गैरलागू ठरेल? पाहूयात. 1 शिक्षकाने विद्यार्थ्याला रुची घ्यावी. 2 शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे. 3 नवनवीन कार्यात प्रोत्साहन द्यावे. 4 शिक्षकाने नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास असमर्थता दर्शवावी. 17वा प्रश्न यातील पर्याय नंबर 4 शिक्षकाने नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास असमर्थता दर्शवावी. विद्यार्थ्याची जिज्ञासा जागृत करून त्याचे लक्ष केंद्रित करण्यास टिमटिंब गरज लागते. 1 प्रबलन कौशल्याची. 2 स्पष्टीकरण कौशल्याची. 3 चेतक बदल कौशल्याची. 4 फलक लेखन कौशल्याची. तर पर्याय नंबर 3 या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे. 19वा प्रश्न. हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे. या विधानातून टिंबटिंब वर्तन बदलाचा बोध होतो. 1 ज्ञानात्मक. 2 भावनात्मक. 3 गुणात्मक. 4 क्रियात्मक. तर या ठिकाणी क्रियात्मक वर्तनाचा बदल होतो, बोध. 20वा प्रश्न. तुम्ही वर्गात शिकवित असताना एक विद्यार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडला तर तुम्ही काय कराल? 1 ताबडतोब त्याला प्राचार्याकडे न्याल. 2 चपराशाला किंवा शिपायाला हाक माराल. 3 मुलाला प्रथमोपचार करून डॉक्टरकडे न्याल. आणि 4 त्या मुलाला ताबडतोब घरी पाठवाल. तर पर्याय नंबर 3 हे योग्य आहे. मुलाला आपण प्रथमोपचार आपल्या पद्धतीने करायचे आहेत आणि डॉक्टरकडे त्याला घेऊन जायचं आहे किंवा पाठवायचं आहे. 21वा प्रश्न. शिक्षक व प्राध्यापकांनी अध्ययनाव्यतिरिक्त इतर आमंत्रित कार्यक्रमात टिंबटिंब 1 आवश्यकतेनुसार लक्ष घालावे. 2 अजिबात लक्ष घालणे. 3 खूप लक्ष घालावे. 4 अतिशय कमी लक्ष घालावे. तर पर्याय नंबर 1 आवश्यकतेनुसार लक्ष घालावे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांचे चारित्र्य घडविण्यासाठी व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रमांची आवश्यकता असते. कोणत्या कार्यक्रमाची? 1 सहशालेय उपकार्यक्रम. 2 शालेय कार्यक्रम. 3 अभ्यासाविषयक कार्यक्रम. आणि 4 यापैकी नाही. तर पर्याय नंबर 1 सहशालेय कार्यक्रम. 23वा प्रश्न. अध्यापनाची यशस्वीता टिंबटिंबमध्ये असते. 1 विद्यार्थ्यांना शिकविण्यात. 2 विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यात. 3 विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकविण्यात. आणि 4 परीक्षेतील निकालात. तर या ठिकाणी पर्याय नंबर 2 विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यात. 24वा प्रश्न. अध्ययन ही टिंबटिंब तर अध्यापन ही टिंबटिंब आहे. 1 अखंडित प्रक्रिया आणि खंडित प्रक्रिया. खंडित प्रक्रिया आणि अखंडित प्रक्रिया. 3 स्थिर प्रक्रिया, अस्थिर प्रक्रिया. आणि 4 कृत्रिम प्रक्रिया, नैसर्गिक प्रक्रिया. तर या ठिकाणी 24
अखंडित अध्ययन ही अखंडित प्रक्रिया आहे, तर अध्यापन ही खंडित प्रक्रिया आहे. 25वा प्रश्न, शाळेत एक अध्यापक आजारी पडल्यामुळे त्यांच्या अध्यापनाचे काम करण्यास प्राचार्याने तुम्हाला सांगितले आहे. 1. स्वतःचे काम सोडून त्यांचे काम आधी पूर्ण करा. 2. आपणास आधीच कामाचा बोजा जास्त आहे म्हणून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करा. 3. स्वतःच्या कामात व्यत्यय न आणता शक्य तेवढे त्याचे काम करा. 4. दुसऱ्याचे काम तुम्ही कदापि करणार नाही. तर या ठिकाणी 25ला 3 मी स्वतःच्या कामात व्यत्यय न आणता शक्य तेवढ्या पण त्यांना मदत करायची आहे. 26वा प्रश्न, वर्गात अध्यापन करत असताना विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाही पण इतर शिक्षकांच्या तासामध्ये मात्र पूर्ण लक्ष देतात. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? 1. पूर्वीप्रमाणे आपले अध्यापन कार्य चालू ठेवाल. 2. विद्यार्थ्यावर नाराज व्हाल. 3. विद्यार्थ्यांना वारंवार लक्ष देण्यास सांगाल. आणि 4. अध्यापन मनोरंजन पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न कराल. तर या ठिकाणी आपल्याला हेच करायचं आहे. आपलं अध्यापन हे मनोरंजन पद्धतीने असलं पाहिजे. 27. प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी हे आवश्यक आहे. 1. शारीरिक स्वास्थ्य. 2. मानसिक स्वास्थ्य. 3. योग्य पोशाख. आणि 4. वरील सर्व. तर या ठिकाणी वरील सर्व बाबी महत्त्वाचे आहेत. 28वा प्रश्न, संवेदीकारक अवस्था बालकाच्या टिमटिमात असते. 1. 2 ते 7 वर्ष. 2. 7 ते 12 वर्ष. 3. 0 ते 2 वर्ष. आणि 4. 12 वर्षा पुढे. तर पर्याय नंबर 0 ते 2 वर्ष. 29वा प्रश्न, एका वादविवाद परीक्षेमध्ये तुम्हाला परीक्षक म्हणून नेमले असता तुम्ही काय कराल? तर 1. आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना अधिक गुण देता येईल. 2. गुण देण्यापूर्वी दुसऱ्या परीक्षकांना दिलेले गुण पाहता. नंबर 3. नेहमी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास अधिक गुण देता. आणि 4. विद्यार्थ्याची शैली व त्यांनी मांडलेले मुद्दे पाहून गुण देतात. तर पर्याय नंबर 4 हे महत्त्वाचं आहे. आपण त्याची कला बघायची आहे किंवा त्याचे गुण बघायचे आहे. त्याची केलेल्या कामाचं मूल्यमापन व्यवस्थित करायला पाहिजे. 30वा प्रश्न शेवटचा, परीक्षेतून टिमटिम मिळते तर मूल्यमापनातून टिमटिम मिळते. 1. संख्यात्मक चित्र. सर्वंकष चित्र. 2. सर्वंकष चित्र संख्यात्मक चित्र. आणि 3. गुणात्मक चित्र आणि संख्यात्मक चित्र. आणि 4. विद्यार्थ्याची माहिती शिक्षकाची माहिती. पर्याय नंबर 1 हे महत्त्वाचं आहे. परीक्षेत आपल्याला संख्यात्मक चित्र मिळते, गुण मिळतात, तर मूल्यमापनात आपल्याला सर्वंकष चित्र मिळते. तर अशा पद्धतीने बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. आता आपण भाग 2 मध्ये म्हणजे भाग 1 मराठी भाषा हा या पद्धतीत सुरू करणार आहोत. त्या ठिकाणी आपण एक उतारा दिलेला जातो आणि त्यावर प्रश्न क्रमांक 31 ते 35 प्रश्न विचारले जातात. पाहूयात नेमका उतारा काय आहे आणि तिचे प्रश्न. लगेच 30 गुणांसाठी सर्व असणार आहे. पाहूयात. माणसाचे अनेक मित्र असतात पण निसर्गासारखा दुसरा सखा नाही. उंच पर्वत, निळेभोर आकाश, अथांग पाणी याच्याप्रमाणेच पृथ्वीला रमणीयता आणली आहे वृक्षवेलीने. खल्याशा तृणपात्यापासून वटवृक्षापर्यंत झाडांची विविध रूपे मनाला किती हरकून टाकतात. छोट्याशा बीजातून येवलाले अंकुर माती डोकं वर काढतात आणि तरतरा वाढत केव्हा गगनाला भिडतात ते कळतच नाही. फुलत फळत राहणं हा झाडांचा धर्म. माणसातली विकासाची उर्मिती जगवतात. नानाविध रंगरूपाच्या पानाफुलांनी डवरणारी झाडे आपल्या मनात चैतन्य निर्माण करतात. नदी ही ईश्वराची वाहती करुणा आहे असे म्हणतात. तशी वृक्ष, झाडे, लता, वेली ही भूतलावर बहुतरणारी ईश्वराची रूपेच आहेत. जमिनीची थर भेदून वर येणारे तृणाचे पाते आपल्याला सृजनाचा संदेश देते. म्हणून तर मंगेश पाडगावकरांनी येवल्याशा तृणपात्याचा सत्कार आपल्या कवितेतून केला आहे. तृणाचे पाते हा सृजनाचा साक्षात्कार असतो. हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो. हिरवा गर्द हिरवा, निळसर हिरवा, पोपटी अशा नाना रंगछटाने बहरलेली झाडे मनाला आनंद देतात. सुष्ट येऊ हा दुष्ट, पाणी घालवणारा येऊ नाहीतर फांद्या तोडणारा. झाडे सर्वांनाच आपल्या कवेत घेतात. शीतल सावली देतात, फुलांच्या गंधाने प्रसन्न करतात आणि रसाळ फळाने तृप्ती देतात. पण आपण माणसे म्हणजे स्वार्थात रमलेले किडे. देण्यापेक्षा घेण्याचेच हिशेब आपल्या मनात चालू असतात. केवळ घेण्यापेक्षा देण्यात आनंद असतो हे झाडांनीच आपल्याला शिकवतात.
झाडे आपल्या बागा आणि दिवाणखाने सुशोभित करीत नाहीत, तर आपली मनेही सुशोभित करतात. झाडे आपणास प्राणवायू देतात असे विज्ञान सांगते. त्यामुळे शरीराला जसे चैतन्य मिळते तसे मनालाही मिळते. माणसाच्या मनाला शीतलता, प्रसन्नता, आनंद झाडे देतात. झाडांच्या दर्शनामुळे आपले मन चैतन्याने फुलून येते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या संत तुकारामांच्या उद्गारात केवळ अर्थ भरलेला आहे, हे झाडांजवळ गेल्याशिवाय कळणार नाही. खरे म्हणजे आपल्या हालत्या फांद्यांनी आणि सळसळणाऱ्या पानांनी झाडे माणसाला सतत बोलावत असतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा होता उतारा. आता याची प्रश्न उत्तरे आपण सविस्तर पाहूयात. 31वा प्रश्न आहे, पण आपण माणसे म्हणजे 1 परोपकार करणारे सज्जन, 1 स्वार्थात रमलेले किडे, 3 भ्रष्टाचारात मोडलेले स्वार्थी, 4 समाजसेवा करणारे समाज सुधारक. तर मित्रांनो उतार्यामध्ये प्रश्नांची उत्तरे असतात शोधून व्यवस्थित. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 31व्या प्रश्नाला पर्याय नंबर 2 स्वार्थात रमलेले किडे असे लेखकाने म्हटलेले आहे. पुढचं पाहूयात. 32वा प्रश्न, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ही उक्ती कोणत्या संतांची? 1 संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, 3 संत रामदास आणि संत नामदेव. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी म्हटलेलं होतं की पर्याय नंबर म्हणजेच संत तुकारामाची ही उक्ती आहे. तुम्हाला इथं उत्तरामध्ये आपल्याला दिसेल, या ठिकाणी पाहू शकता तुकारामाचे संत तुकाराम. लक्षात घ्या, व्यवस्थित वाचायचं आहे. 33वा प्रश्न, हिरवा रंग हा कशाचे प्रतीक मानला? 1 समृद्धीचे, 2 शांततेचे, 3 समाधानाचे आणि 4 सफलतेचे. तर पर्याय नंबर 33 समृद्धीचे. हिरवा रंग समृद्धीचे एकक म्हणजे. पुढचा प्रश्न पाहूया. झाडांच्या दर्शनामुळे आपले मन टिंबटिंब होते. 1 आनंदाने फुलून येते, 2 शांततेने भरून येते, 3 प्रेमाने फुलून येते, 4 चैतन्याने फुलून येते. तर 34ला आहे चैतन्याने फुलून येते. 35वा प्रश्न पाहूया. तृणाचे पाते आपल्याला कोणता संदेश देतात? 1 सृजनाचा, 2 सफलतेचा, 3 सृजनाचा, 4 सृजनाचा. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 सृजनाचा. खालील संयुक्त स्वर ओळखा. 1 अ, 2 ई, 3 उ आणि 4 औ. तर या ठिकाणी तर संयुक्त स्वर आहे औ. 37वा प्रश्न आहे, तो या व्यंजनापुढे ल आल्यास त बद्दल ल होतो. 1 सच्छिल, 2 विद्युलता, 3 गोलाकार, 4 प्रातःकाळ. तर या ठिकाणी पर्याय नंबर 2 विद्युलता, ल जोडलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालील समासाचे नाव दिलेले असून त्या खालील 4 शब्द दिले आहेत. त्यापैकी शब्दात जो समास आहे त्याचा क्रमांक लिहा. जसं बहुव्रीही समास. 1 गजानन, 2 गैरहजर, 3 तोंडपाठ, 4 रावण. तर या ठिकाणी गजानन, बहुव्रीही गजानन. 39वा प्रश्न, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला टिमटिम म्हणतात. 1 विशेष नाम, 2 बहुवचक नाम, 3 सर्वनाम, 4 सामान्य नाम. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. जसं तो, ती अशा पद्धतीने. पुढचा प्रश्न पाहूयात. खालील वाक्यातील जाड शब्दाची जात ओळखा व पर्याय लिहा. कांदे आणि बटाटे बाजारातून आणले. 1 शब्दयोगी अवयव, 2 केवल प्रयोगी अवयव, 3 उभयान्वयी अवयव, 4 क्रियाविशेषण अवयव. पर्याय या ठिकाणी पर्याय नंबर 1 शब्दयोगी अवयव. पुढचा प्रश्न पाहूयात. 41वा बोका शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडायचा आहे. 1 मांजर, 2 भाटी, 3 सांडणे, 4 यापैकी एकही नाही. तर या ठिकाणी बोका मांजर लिंग बदलेलं चाललं तर चालतं किंवा विरुद्धार्थी शब्दामध्ये येतो बोका मांजर. 42वा प्रश्न पाहायचा आहे. खालील शब्दातील अनेक वचने शब्द ओळखून क्रमांक. 1 गाजर, 2 बटाटा, 3 शेंगा, 4 कांदा. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 हा अनेक वचन शब्द आहे. शेंगा, शेंगा. पुढचा पाहूयात. 43वा प्रश्न. दिलेली विभक्ती खाली त्याखाली दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. षष्टी. 1 माझा, 2 तळ्यात, 3 संकटाला, 4 पाखरे. तर पर्याय नंबर 1 माझा. खालील प्रयोगाचे नाव लिहिलेले असून त्याखाली 4 वाक्ये दिलेली आहेत. ज्या वाक्याचा प्रयोग आहे त्याचा क्रमांक आपल्याला
कर्तरी प्रयोग म्हणून लिहायचा आहे. ते एक तिने माधुरीला बोलावले. 2 वरून म्हैस बांधतो. 3 पाहुण्यांनी ध्वज उभारला. आणि 4 सीतेने बांगड्या भरल्या. तर या ठिकाणी वरून म्हैस बांधतो. पुढचा प्रश्न पाहूयात. 45वा ढग काळे झाले तेव्हा मोर नाचू लागला. या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता? 1 साधे वाक्य, 2 संयुक्त वाक्य, 3 मिश्र वाक्य, 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 मिश्र वाक्य. 46वा प्रश्न. वर्गातील अध्यापनामध्ये कोणाची पंचपदी शिक्षणात प्रसिद्ध आहे? 1 हर्बर्ट स्पेन्सर, 2 लॉर्ड मिंटो, 3 रोनाल्ड आणि 4 टेलर. तर 46ला आपल्याला माहिती आहे हार्वर्डची पंचपदी अशी म्हणतात. हर्बर्ट स्पेन्सर असं म्हटलं जातं. पुढचा पाहूयात. पुढचा प्रश्न 47वा. लेखकाने स्वतःच्या जीवाचे केलेले खरेखुरे वर्णन म्हणजे काय? 1 चरित्र, 2 महाकाव्य, 3 आत्मचरित्र आणि 4 कथा. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 आत्मचरित्र. 48वा प्रश्न. आत्मविकासाचे प्रभावी साधन कोणते? 1 लेखन, 2 मनन, 3 चिंतन, 4 वाचन. तर या ठिकाणी लेखन. आत्मविकासाचे प्रभावी साधन हे वाचन आहे. आणि 49वा प्रश्न पाहूयात. खालीपैकी चुकीची जोडी शोधायची. 1 श्यामची आई साने गुरुजी बरोबर आहे. 2 कऱ्हेचे पाणी आचार्य आत्रे बरोबर आहे. 3 स्वामी रणजित देसाई आणि 4 गीताई लोकमान्य टिळक. तर या ठिकाणी 49ला 4 हे उत्तर बरोबर आहे. 4. 50वा प्रश्न. बालकवी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? 1 राम गणेश गडकरी, 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, 3 ग. माडगुळकर, 4 कृष्णाजी केशव दामले. तर या ठिकाणी 50 म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी बरोबर जोडी शोधा. 1 अकलेचा खंदक अत्यंत शहाणा मनुष्य, 2 खुशाल चेंडू म्हणजे अत्यंत चैनी मनुष्य आणि 3 गाजर पारखी म्हणजे प्रत्येक गोष्ट पारखून घेणार आणि 4 लंकेची पार्वती अंगावर भरपूर दागिने घातलेली स्त्री. तर बरोबर पर्याय आहे या ठिकाणी 2 खुशाल चेंडू अत्यंत चैनी मनुष्य. 52वा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे? 1 मी जेवण करीन, 2 मी जेवतो आहे, 3 मी जेवण केले आणि 4 मी दररोज जेवतो. तर खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे असं म्हटलेलं आहे? पर्याय नंबर 3 हे उत्तर या ठिकाणी आहे. मी जेवण केले म्हणजे झालेलं आहे. 53वा प्रश्न. अंकुर चित्रे काढत असे या वाक्याचा काळ ओळखा. 1 भूतकाळ, 2 अपूर्ण भूतकाळ, 3 रीती भूतकाळ, 4 भविष्य काळ. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 रीती भूतकाळ. 54वा प्रश्न आहे. यशाशक्ती या शब्द कोणत्या समासाचे उदाहरण? 1 अव्ययभाव, 2 तत्पुरुष, 3 द्वंद्व, 4 यापैकी नाही. तर या अव्ययभाव. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते? 1 पोळपाट, 2 माता पिता, 3 त्रिशंकू, 4 आमरण. तर या ठिकाणी आमरण. 56वा प्रश्न. खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाची वाक्य शोधायचे. 1 आंबा गोड आहे, 2 जादूगाराने जादूचे प्रयोग केले, 3 आईला मोटारीत मळमळते, 4 सरांनी विनूला घरी पाठवले. तर पर्याय नंबर 2 जादूगाराने जादूचे प्रयोग केले हा कर्मणी प्रयोगाचा प्रकार आहे. 57वा प्रश्न. खालील प्रश्नात डावीकडे प्रयोगाचे नाव दिले आहे. त्याच्या खाली 4 वाक्ये दिलेली आहेत. 4 पर्यायापैकी ज्या वाक्याचा तो प्रयोग आहे तो पर्याय शोधून लिहायचा. भावी प्रयोग कोणता आहे ओळखायचा. 1 गॅलिलिओने घड्याळाचा शोध लावला, 2 मुलांनी दररोज पहाटे उठावे, 3 आईने मला बोलवले आणि 4 आम्ही महाबळेश्वरला गेलो. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 आईने मला बोलविले. 58वा प्रश्न. आज पाऊस पडावा वाक्य प्रकार ओळखायचा आहे. 1 केवळ वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 संयुक्त वाक्य, 4 गौण वाक्य. तर या ठिकाणी केवळ वाक्य आहे आज पाऊस पडावा. त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात. वाक्य प्रकार ओळखायचा. 1 संयुक्त वाक्य, 2 केवळ वाक्य, मिश्र आणि गौण. या ठिकाणी संयुक्त वाक्य आहे. त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात. शेवटचा प्रश्न आहे. खाली वाक्याचे नकारार्थी रूप बनवायचं आहे. असली हायगय काय कामाचे असते? 1 पर्याय पाहूयात. असली हायगय कामाची नसते असे नाही. 2 असली हायगय कामाची नसते. 3 कामाची हायगय
अशी नसते आणि 4 असे नाही की हायगाई कामाची नसते. तर पर्याय नंबर 2 असली हायगाई कामाची नसते. नकारार्थी स्वरूपाचं वाक्य बनवायचं होतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न, त्यानंतर आपण भाषा विषयासाठी 30 प्रश्न, म्हणजे एकूण आपण 60 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. या अगोदरची सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इतर सराव प्रश्नपत्रिका पाहू शकता. पुढील व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान, गणित या विषयाशी पाहणार आहोत. तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.